गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन राईडमध्ये. सो नवीन राईडची सुरुवात झालेली आहे. बाईक आपल्या सज्ज आहेत दोन्ही. ही एक आपली नेहमीची ड्यूक माझी आणि एक 390. सो आजची राईड काहीतरी स्पेशल आहे, सांगतो तुम्हाला काय आहे ते. गुड मॉर्निंग गाईज. सध्याच्या राईडला मी जात आहे जोगेश्वरी टू दापोली. मी संजय आणि तुषार या आमच्या 2 गाड्या प्लस मुंबई रायडर. स्टे ट्यून, चॅनल सबस्क्राईब करा बस. आता आधी तुम्हाला हेच बोलायचं आहे मला, हॅपी दिवाळी. मला माहिती आहे हा ब्लॉग दिवाळीच्या नंतर येईल कदाचित, पण दिवाळीचा सण चालू आहे आणि खरंच खूप आनंदीमय वातावरण आहे सगळीकडे. होप तुम्ही तुमची दिवाळी खूप एन्जॉय केली असेल आणि करत असाल. भाऊबीज कालच झालेलं आहे आणि आज हा भाऊबीजच्या नंतरचा दुसरा दिवस आहे. सो इट्स फ्रायडे. आपण चाललेलो आहे दापोलीला. सो दापोली एक्सप्लोर करूया. दापोली तुम्ही कोण कोण गेलं असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही काय एक्सप्लोर केलं आणि आम्हाला काय एक्सप्लोर केलं पाहिजे होतं, कारण की काही काही स्पॉट आहेत जे आम्ही बघितले आहेत आणि ते आम्ही सगळे एक्सप्लोर करणार आहे. सो स्टे ट्यून या व्हिडिओमध्ये आणि आपण दापोली एक्सप्लोर करून पूर्ण एन्जॉय करूया हा व्हिडिओ. सो स्टे ट्यून गाईज. थँक्यू व्हेरी मच. सो एक ब्रेकसाठी थांबलो आहे, मस्त वडापावचा ब्रेक. वडापाव आणि चहा. दुसरा रायडर कुठे आहे भाई? किती वेळ थांबायचा? 5 मिनटं ना. सो 5 मिनटं थांबायचं. पुढे एक स्पॉट आहे तिकडे थांबणार. ते हॉटेल खूप मस्त आहे, मग तिकडे थांबून मस्तपैकी पुढचा प्रवास. सो स्टे ट्यून. काय नाही, जस्ट अपडेट. 2 बाजू तुम्हाला दाखवतो निसर्गाच्या. एक तर हे मोकळं आकाश, ह्या उडणारा काय बोलतात पक्षी, हे डोंगर आणि मानवाने बनवलेला निसर्ग. हे इथे कॉन्क्रीटचं जंगल, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि बिल्डिंगवर उडणाऱ्या टाक्या. वा वा वा, काय आहे मस्त. हे असं आहे. सो अजून आपण मुंबईत आहोत, आसपास शहरात, अजून बाहेर नाही आलेलो आहे निसर्गाचा आनंद घ्यायला. सो मस्त रस्ता आहे, मस्त वातावरण आहे आणि या वातावरणाचा आनंद घेत आम्ही दोघे मुंबई रायडर्स दापोलीचा प्रवास करत आहोत. सो दापोलीमध्ये काय काय आहे मला खरंच नाही माहिती. मी फर्स्ट टाईम दापोलीला चाललो आहे. सो काहीचे स्पॉट यूट्यूबवरच पाहिले आहेत. बघू आपण ते सगळे स्पॉट कवर करू शकतो का, कारण की आपल्याकडे 2 दिवस आहेत. सो जेवढे शक्य जेवढे चांगले स्पॉट आहेत आपण दापोलीचे कवर करण्याचा प्रयत्न करू. दापोलीमधला आपला कोण सबस्क्रायबर असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की आमचं काय मिस झालं दापोलीमधलं आणि तुम्हाला काय आवडलं ते. सो एक क्विक अपडेट, आपण चाललेलो आहे खोपोली मार्गे. सो खोपोलीवरून पालीला आपण बाहेर पडणार आणि तिथून मग आपला रत्नागिरीचा हायवे, मुंबई गोवा हायवे. तो आहे खोपोलीचा राईड. जो राईड घेऊन आपण जाणार आहोत. ठीक आहे. सो हे असं इकडे बालाजी मार्ट वगैरे आणि हा इकडून असं आपण राईड घेतला आहे. सो हे लक्षात ठेवा, हा इकडे कसा चौक आहे, तिकडून राईड घेतला की आपण हा पालीच्या रस्त्याला लागणार. सो हे बघू नका यार, हे मध्येच कुठून आलं काय माहिती. ठीक आहे. एनिवेज हा होता अपडेट, हा होता राईट जो पाली बोलून आपल्याला एक्झिट करेल. सो आता एक्झिट कुठे होणार ते पण तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून. हरिओम. वाव, जस्ट वाव. तो समोरचा डोंगर दिसतोय, हा पिवळा बोर्डच्या पाठी. हा पिवळा बोर्ड पक्का दिसत असणार. सो असं काहीसं मस्त वातावरण आहे, एकदम चिल वातावरण. पक्षी उडत आहेत आणि हे मस्त झाडं गारगार हिरवीगार. रस्ता सुका आहे, पाऊस नाही, निळाशार आकाश आहे आणि जबरदस्त आहे. जबरदस्त मस्त. हाच तो डोंगर जो आपल्याला दुरून दिसला होता आणि आपण आता त्याला जवळून बघतोय. वा, हीच तर खरी गंमत असते. अजून आपण मुंबई गोवा हायवेवर लागलेलो नाही आहे. हा पालीचा रस्ता आहे. पालीच्या रस्त्यावरनं जातानाचा हा काहीसा नजारा आहे आणि पालीला अजून एक्झिट केलेलं नाही आहे आपण. तो एक्झिट काय आहे तो तुम्हाला दाखवतो मी. चांगला स्पॉट आहे तो, म्हणजे खाण्यापिण्यासाठी तिकडे हॉटेल्स आहेत. तर तो स्पॉट आला की तुम्हाला आपोआपच कळेल की तुम्ही मुंबई गोवा हायवेला टच झाला. सो हे दृश्य बघून एकच गाणं आठवतं यार. कोणतं असेल? एक्झॅक्टली, हिरवा निसर्ग हा भवतीने जीव. एक मिनिट, तुम्हाला काय वाटलं चुकेन? अरे मराठी गाणी रक्तात आपल्या रक्तात. वाजव रे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे. आणि हे आपण आलेलो आहोत अशा प्रकारे पालीला एक्झिट करत.
आणि हा आहे धन्यवादचा बोर्ड. सो धन्यवाद, इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. पुढे अजून व्हिडिओ आहे, सो स्टे ट्यून गाईज. ओके, सो इथून आपण पाहिलेला एक्झिट हा समोरचा जो आहे तो हा हायवे पूर्ण तिथून येतो आणि हा असा सरळ जातो रत्नागिरीकडे. सो आता आपल्याला इथूनच लेफ्ट घ्यायचं आहे. हा आहे पालीचा एक्झिट. सो थँक्यू. पुढचा अपडेट आपण पुढे घेऊ. आता आपण प्रॉपर मुंबई गोवा हायवेवरती राईड करतो आहे. सो आता वाजलेले आहेत 8:50 म्हणजे 9 वाजलेले आहेत तब्बल. सो हा काहीसा अपडेट आहे, हा काहीसा नजारा आहे, हे काहीसं वातावरण आहे सध्याचं. एक मोठासा ढग जो माहिती नाही मला का पण पूर्ण डोंगरावरती पण नाही, तो डोंगराच्या खाली आला आहे. रस्त्यावरती असेल तर मजा येईल, आपण त्या ढगाच्या मधूनच जाऊ आणि राईड एन्जॉय करा. तुम्ही नाही गेलात तरी काही हरकत नाही, तुमचा भाऊ आहे, हां तुमचा छोटा भाऊ आहे जो पाठून राईड करतो आहे, तर आम्ही तुमचे भाऊ आहोत. आम्हाला फॉलो करा, आमच्या राईड एन्जॉय करा. जो ढग मी तुम्हाला बोललो होतो मगाशी, हाच तो ढग आहे. मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पूर्ण ब्लर झालेलं आहे वातावरण पुढे, कारण की हाच तो ढग आहे जो मगाशी आपण बोललो होतो. आणि हाच तो ढग रस्त्यावरती आपण त्या ढगातनंच चाललेला आहे. जसा आपण विचार केला होता तसा आपण करतो आहे. सो वाव, छान दिसते हे. सो हे आहे आपलं नेहमीचं माहीज फूड कोर्ट. आपण इथे नेहमी बसतो, आवडतं आपल्याला हे हॉटेल. सो बस या, थोडी पेटपूजा करूया आणि मग पुढचा प्रवासाला आपण तयार. सो नाश्ता करून मस्तपैकी झालेला आहे आणि पुढच्या प्रवासासाठी आपण रेडी. सो आता वाजलेले आहेत, आपल्याला आता पोचायला अजून 2 तास इथून दाखवते. सो 2 तास आणि वाजले 12 वाजले याच्यासाठी म्हणतो आहे कारण की अरे तुम्ही हे उजेड बघा, सॉरी ऊन बघा, जबरदस्त ऊन आहे. असे चटके लागणार आहेत आता, कारण की एवढे दिवस पावसाची राईड केली 4-5 महिने 4 महिने. ते आता उन्हातनं एवढ्या वेळानंतर जी राईड होणार आहे ना, असे मस्त चटके देणार आहे. सो हे ऊन रखरखतं, बघूया कशी राईड होते पुढची. 2 तास आहेत पण ते जीवावर येणार आहेत आता. सो स्टे ट्यून, पुढचा अपडेट पुढे देतो. आणि रस्ता आता पूर्ण सुसाटच आहे. 2 तास आहेत ते 1 तास आम्ही असेच खेचू थोडी गाडी आणि 1 तासानंतर मॅप लावू, कारण की आता 2 तासात मॅप लावून फायदा नाही आहे. बॅटरी लगेच लो होते, गरमी आहे, प्लस उन्हामध्ये फोन तापतो आणि मॅप चालू असतो त्याच्यामुळे फोन तापतो. सो आम्ही फोन आताच ठेवला आहे, कॅमेरा चालू आहे आणि माईक चालू आहे, बाईक चालू आहे, आम्हीसुद्धा चालू आहे. आम्ही चालू आहे, आय मीन टू से की आम्ही बोलतो आहे, आम्ही चालू नाही. आम्ही खूप सरळ मुलं आहोत, कोणालाही विचारा. हां ॲक्च्युली आम्ही आहोत. एनी विच वाईज मी हे कॅप्चर करण्याचा प्रयत्न काय करतो आहे की आज माहिती नाही का मला खूप डार्क ब्ल्यू असं आकाश दिसतं आहे. मला माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे की नाही, एकदम निळाशार म्हणतात ना तसं निळाशार आकाश आहे आणि मध्ये असे व्हाईट ढग. आणि ॲक्च्युली ते फिल्टर करून आपण जेव्हा वॉलपेपर लावतो बॅकएंडला बॅकग्राऊंडला तसा काहीचं आहे नाही, म्हणून मला असं वाटलं की आपण थोडं हे कॅप्चर करूया. ऊन अजून आलं नाही, 11 वाजले, तर काय परवा नाही त्याची एवढी. पण कसं वाटतं मला नक्की सांगा यार. तुमचा एक कमेंट इतिहास घडवू शकतो, तुमचा एक लाईक इतिहास घडवू शकतो. हे एकदम मतदानासारखं बोललो मी, मुद्दाम बोललो. पण लाईक करा यार, भावाची थोडी रीच वाढवा यार, आहे की नाही. आपली बांधिलकी फॅमिली माहिती असेल सगळ्यांना. सो आय एम पार्ट ऑफ इट, वन ऑफ पार्ट ऑफ इट. सो असं तुम्ही काहीचं बोलू शकता. सो प्लीज लाईक करा. आपली बांधिलकी फॅमिली विषयच नाही. श्रीमान दादा लव यू. आतमध्ये नको टाकू, काही नाही. थोडंसं ट्राफिक आहे, सुट्टीची मजा घ्यायला सगळे गावी चाललेलं आहेत आपल्या, किंवा फिरायला चाललेलं आहे. तसं काहीच आहे, तसे आम्ही चाललो आहे. तो ठीक आहे, या नक्की आपल्याकडे बाईक आहे, आपण निघतो इकडनं. सो इथे नेहमी ट्रॅफिक असतं, वर्षाचे 12 महिने
तुम्ही कधी या गणपती, दिवाळी, दसरा. थँक्यू. सो एका छोट्या ब्रेकसाठी थांबलो आहे. छोटा ब्रेक म्हणजे गरमी जबरदस्त आहे. सो एक उसाचा रस घेतला दोघांनी आणि जाम गरमी आहे, वेगळीच गरमी आहे आजच्या. आज गरमीमध्ये गरम नाही होत आहे, गरमीमध्ये पूर्ण चिंब भिजायला झालं आहे पावसासारखं. सो प्रचंड गरमी आहे आज आणि ऊन जबरदस्त आहे. आत्ता निघालेलो आणि आत्ता एक जस्ट अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर आम्ही पुन्हा थांबलो इथे. हा इथे फोनवर लागला आहे, फोन करत करत आम्ही पोहोचणार आहे. सो स्टे ट्यून आणि तुम्हाला नंतरचा अपडेट पुढे देतो. 5% बॅटरी राहिली आहे, बॅटरी चेंज करूया आणि मग आपण पुन्हा वॉल ऑफ करूया. ओके, सो क्विक अपडेट. 2 वाजलेले आहेत, आम्ही लगभग पोहोचलो आहे. आता जस्ट आम्ही कोकम सरबत प्यायलो. कोकम सरबत पिऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाने निघालो. इथून तब्बल काहीतरी 20-1 किलोमीटर आहे. चालवायला पण आम्ही एकदम आरामात चालवत आहे, घाई अजिबात नाही करत आहे, कारण की आता 2 वाजले आहेत. पोटात कावळे ओरडत आहेत, भूक लागलेली आहे मस्तपैकी. सो पोचू जागेवरती, स्पॉटवरती आणि मग तिकडून मग खाण्यापिण्याचा काय तो बंदोबस्त बघू. गावागावातली घरं, डबल रूम सगळं फुल आहेत. विकेंडला सगळे आलेले आहेत मजा करायला. अक्षरशः जागा बिलकुल नाही आहे इथे. सो दिस इज वॉट इट इज ॲट द मोमेंट. आणि आता काय बोलू, बघूया आपल्याला रूम मिळतात काय. आपले दादा समोर जे पुढे चाललेले आहेत ते दाखवत आहेत. सो लेट्स सी काय ऑप्शन आहे का. ओके, आता आपण जाणार आहे बीचवरती फिरायला. बीचवर फिरून मस्तपैकी आपल्याला इथे रूम भेटलेला आहे. दिसतं इथे एक रूम भेटला आहे. रूम कुठेच भेटत नव्हते पण फायनली एक रूम भेटला. पैसे विचारू नका, भेटला, चांगला भेटला. सो आता इथून आपण बीचवर जाऊ. बीचच्या जवळच रूम भेटला आहे, एक मुरुड बीच. तो मुरुड बीचवर जाऊन मुरुड बीचचा आनंद घेऊया आणि तुम्हाला तिकडचा मस्तपैकी नजारा दाखवतो. ते आपण फिरून नंतर उद्या मग आपण दुसरीकडे स्पॉटवरती फिरू. सो चलो आपण बीचवरती आलेलो आहोत. सो हा मुरुड बीच आहे. बीचचा नजारा तुम्हाला दाखवेन मी. सो बीचवरती येऊन आपण आता एक मस्तपैकी राईड बीचवरती काहीतरी मस्त ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहे आणि मस्तपैकी त्याचा तुम्हाला आढावा देतो कसं दिसतंय काय नाही ते. सुंदर बीच आहे. सो आपण आता करतोय वॉटर स्पोर्ट राईड. वॉटर स्पोर्ट राईडमध्ये आपण आता बघणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण खोल समुद्रात घेऊन जातो मी. माझ्याबरोबर चला, तुम्ही पण समुद्राची मजा घ्या, मी पण समुद्राची मजा घेतो. परत आलो तर ब्लॉग अपलोड करेन, परत नाही आलो तर पैकी झालेली आहे अंघोळ. फोन कॅमेरा सगळा भिजलेला आहे. सॉरी, आपण आता चाललेलो आहे केशवराज मंदिरात. इकडे गाडी वगैरे नाही येऊ शकत, चालतच जावं लागेल. गाडी येऊ शकत नाही असं बोललो मी, पण एक समोर गाडी दिसली मला. हां, पण ते रोजचे येणं जाणार नाही असणार, फक्त गावाल्यांसाठी. हां, स्वतःची गाडी घेऊन आलात तर आणू नका, कारण की मुंबईला परत नाही जाणार. रस्ता असं शांत आहे एकदम. गर्दी खूप आहे कारण की सॅटर्डे संडे. सो बापरे, एवढं खाली चालायचं आहे. सो बाईक बाहेर पार्क करून येताना वर चढायचं आहे. इथे येताना तयार राहा. ती तिकडे तुम्हाला नदी दिसत असेल तिथे. आपण त्या नदीवर पण जाऊ जरा. हे बघा, त्या नदीच्या जवळजवळ आपण चाललेलो आहे हळूहळू. सो पण आपल्याला नदीजवळ ॲक्च्युली जायचं नाही, आपल्याला जायचं मंदिरात. मंदिरावरनं मग आपण नदीत थोडं टाईमपास करू. सो पोचलो आपण फायनली. गड चढलो आहे, गड जिंकलो आहे. मंदिर इथपर्यंत आहे, मंदिर इथे आहे. तर मंदिरात जाऊ आणि मंदिराचा आढावा घेऊ. सुंदर मंदिर, मूर्ती तुम्हाला दर्शन करवतो. सो ब्लेसिंग तुम्हाला भेटतील, थोडासा आशीर्वाद मला पण द्या, लाईक करा आणि थँक्यू. कसं सुचतं ना मला. सो हा मंदिरात जायचा दरवाजा आहे, वाकून जावं लागतं.
सो मंदिरात आपण आलेलो आहे. हे मंदिराच्या गाभाऱ्यात आपण चाललो आता. मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिराचं दर्शन करू मस्तपैकी. सध्या आम्ही दापोलीमध्ये केशवराज मंदिराकडे आहे. हे मंदिर टोटल 5000 वर्षापूर्वी पांडवांनी बांधलेलं आहे आणि एका रात्रीमध्ये पूर्ण मंदिर बांधून झाले होते. हा आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. टोटली इथे पूर्ण हे पाणी 12 महिने वाहत असतं. झूम करून दाखव पूर्ण. हा पाठवून पूर्ण वरून पाणी येते पूर्ण. इथे जो झरा आहे तो ऑलमोस्ट 12 महिने 365 दिवस वाहतच असतो. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. आणि इथे येताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. इथे नेटवर्क नाही फर्स्ट ऑफ ऑल, आणि मोबाईल आणू पण नका. आणला ते खिशात ठेवा तुम्ही. त्यानंतर आलात तर इथे पायऱ्या पण चढायच्या. ऑलमोस्ट 200 पायऱ्या आहेत तिकडे. 200 पायऱ्या तुम्हाला चढायला लागतील आणि उतरायला पण लागतील. मंदिराकडे जाताना मध्ये धबधबा आहे. एंट्री घेताना आपल्याला खाली उतरायला लागतं, प्लस उतरताना परत वरती चढायचं आहे. पण दोघांच्या मध्ये एक छोटा धबधबा आहे, तो बघा तुम्ही. सो आपण आता चाललेलो आहोत कड्यावरचा गणपती दापोलीमध्ये एक ठिकाण आहे तिथे. आणि हा मी व्ह्यू घेणार नव्हतो, पण व्ह्यू एवढा मस्त आहे. बाजूला समुद्र, अगदी आपल्या रत्नागिरीतल्या आरेवारेसारखा. सो तो असा काहीसा व्ह्यू आहे, म्हणून मी इकडून जरा कॅमेरा चालू करला. सो एन्जॉय दिस व्ह्यू. कदाचित मी काय बोलणार नाही, बडबड नाही करणार, पण तुम्हाला व्ह्यूचा आनंद देतो. व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे, तुम्हाला दिसत असेल. हे वळणावळणांचा रस्ता आणि हा समोर असा समुद्र. अथांग निळाशार नाही आहे, पण आहे, समुद्र आहे. सो मस्त असा समुद्र आहे, मस्त अशी वळणावळणाची रस्ते आहेत आणि बाजूला असं हे हिरवशार काय बोलतात ते, रान जंगल सगळं काय, आणि वरती निळाशार आकाश. सो मस्त व्ह्यू आहे, अगदी मस्त व्ह्यू. आणि मला असं वाटलं की हा तुम्हाला बघता यावा, तुम्ही पाहावात, म्हणून मी अगदी हा रेकॉर्ड करतो आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. सो एन्जॉय इट. वाव, समोर एक मला असा मस्त व्ह्यू दिसते. आपण जरा जवळ गेलो तर तुम्ही एन्जॉय कराल तो व्ह्यू. मोठीशी नदी आहे एकदम, आणि त्याच्यावरती जो ब्रिज आहे ना, वाव, जस्ट वाव यार. सो जबरदस्त, क्या बात आहे. हे आपण बेटावरती आलो आहे का? सो हा बेट आहे, नाही हा बेट नाही, ही नदी आहे. इकडे होडी चालतात, खाली सगळ्या होड्या आहेत तिकडे. या साईडला पण होड्या आहेत. होड्या सगळ्या बंदराला लागलेल्या आहेत. ही खाडी आहे ॲक्च्युली. ही खाडी आहे सगळी, आणि हे इकडे जंगल आहे, आणि हा असा काहीसा रस्ता. वाव, किती मस्त रस्ता आहे, जबरदस्त रस्ता आहे. सुंदर सुंदर असा रस्ता. काय हिरवळ पसरली आहे यार. कोकणातली हिरवळ दी बेस्ट, दी बेस्ट. मुंबईमध्ये हिरवळ ती वेगळी असते, कोकणातली हिरवळ ही एकदम वेगळी असते. पण आपल्याला कोकणाच्या हिरवळीची सवय आहे अगदी लहानपणापासून, त्याच्यामुळे या हिरवळीचा आनंद मी नेहमी घेतो. आणि आता अजून थोडे महिने त्याच्यानंतर हे पूर्ण ओसाड पडणार आहे, जसं जसं ऊन वाढत जाईल. सो होप यू एन्जॉईंग दिस. सो माझा प्रयत्न एवढाच आहे की मस्त मस्त काहीतरी शूट करूया आणि मस्त मस्त सगळ्यांनी बघा, कारण की मी पण मोठं व्लॉग बघायचं, मला पण असं वाटायचं की यार वाव किती मस्त प्लेस आहे आणि आपण इथे जाऊ म्हणून. सो दॅट इज दी मेन रिझन. कारण की मी याच्या आधी पण जसं की म्हटलं खूप राईड केल्यात, पण कधी शूट नाही केलं होतं. पण आता आम्ही शूट करतो आहे, कारण की आम्ही जो आनंद घेतो एक शूटने तुम्हालासुद्धा तो आनंद घेता येईल, अगदी इथे न येता पण. तर त्याच्यामुळे एन्जॉय करा व्हिडिओज, आणि तुम्हाला आवडलं, एकदमच आवडला तर या आणि स्वतः विजिट करा. द बेस्ट आहे.
सो असे काहीसे इकडे छोटे छोटी वळण आहेत, तर वळणांवरती आरामात गाड्या चालवा. काय हवा आहे यार, गार गार हवा. मला माहिती आहे मी असं सारखं बोलून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की यार किती एन्जॉयमेंट असेल या वातावरणामध्ये. इथे दापोलीमध्ये फिरताना एकच गोष्ट मला अशी आढळली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळ्या, नावं ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. एकच गोष्टची नाही आहे ती म्हणजे इथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे. हा जो माझा मॅप चालू आहे तो आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो होतो जेवायला, तिकडचा वायफाय घेतला होता आणि तिकडे मॅप डाउनलोड करून घेतला आणि तो वायफाय आता चालवतो आहे आम्ही. सो सध्याचं असं काहीतरी आहे. त्याच्यामुळे दापोलीमध्ये पूर्ण कुठेही नेटवर्क नाही आहे. तुम्ही कोणतंही कार्ड असून दे, फक्त आणि फक्त इथे BSNLच चालतो. म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी आम्ही मुरुडला आहोत दापोलीमध्ये, मुरुडमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो, जेवढं पण आत्तापर्यंत फिरलो, कुठेही नेटवर्क नाही आहे. सगळ्या हॉटेलमध्ये पण एक सुविधा आहे की तुम्हाला पटकन ते वायफाय आणि तिकडे पासवर्ड लिहिलेला असतो. तुम्ही त्या हॉटेलमध्ये गेलात की तुम्हाला ते पूर्ण वायफाय तिकडे स्कॅन करा, कारण की त्यांना माहीत आहे ही काळाची गरज आहे. वाव, हे पण आपल्या रस्त्याला चाललेले आहेत. हे आपल्या गाई म्हशी, दिन 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 दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिवाळी झाली गाई म्हशींना पण ओवाळलं. सो ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. थोडा आतला रस्ता आहे, ऑलमोस्ट पोचलो आहे आपण. ओके, सो ऑलमोस्ट पोचलेलो आहे. हां, हो, मंदिराच्या जवळ एकदम आलेलं आहे. सो इथे कुठेतरी पार्क करू गाडी मस्त. हां, सो आपण आलेलो आता कड्यावरील गणपती देवस्थानात. सो आतला नजारा काय आहे तुम्हाला दाखवतो. हे अशी काहीशी एंट्री आहे आणि इथे पाय धुवायची मस्तपैकी आम्ही धुतलेले आहेत. आणि इथून असं सरळ यायचं. इथे काही भक्तजण चालत असतात तर त्यांना इग्नोर करायचं आणि सरळ सरळ पुढे चालायचं. सो हे असं काहीचं ठीक आहे. त्याच्यामुळे मस्त वातावरण आहे यार, एकदम शांत चित्त. संध्याकाळ चाललेलं आहे. हे असं काहीचं वातावरण इथे. वाव, हा मंदिराचा परिसर आहे, मंदिराचा गाभारा. आणि हा आहे गणपती बाप्पा. च्या बाहेर हा असा काहीसा परिसर आहे आणि हे इथे आहे शिव मंदिर. सो असा काहीसा हा परिसर. सो हे आहे इथे गणपतीच्या पावलांचा ठसे. आपण त्याचं दर्शन घेऊया मस्तपैकी. त्याआधी हा सीन बघा. सो आता आपण इथून निघतोय. थोडासा जेवण केलं, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. बाय द वे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आपण आता आहोत माणगावमध्ये. हा काहीतरी वेगळा व्ह्यू केला आहे मी, एक फ्रंट माउंट केला आहे. सो आतमध्ये मीच आहे. इफ यू सी इट्स मी. सो लेट्स गो. इथे पण थोडा पाऊस सुरू झाला आहे, रिमझिम. पाऊस सुरू झाला की राईड थोडी स्लो होते.
पण काही हरकत नाही, आपण थोडं हळूहळूच जाऊ आता. सो स्टेट येऊन पुढचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. सो असा काहीसा अपडेट आहे. सध्या पाऊस भरला आहे, ढगाळ वातावरण आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित. आपण एक नवीन अँगल आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. जसं मागे एक अँगल घेतला होता. सो लेट मी नो कसा वाटतोय तुम्हाला. चलो, आपला हायवे सुरू झालेला आहे. आपलं एक रायडर पाठीमागे आहे. सो तो येतो आहे, आपण त्याची वाट बघतो आहे. हळूहळू आपण चालूया. एक रायडर आला की आपण मस्तपैकी. मगाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक वातावरण वेगळं होतं, पूर्ण निळाशार आकाश होता. आता पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस इथे बघा, इथे पाऊस बिलकुल नाही आहे, पण वातावरण पूर्ण ढगाळ आहे. सो एक बेनिफिट याचा चांगला आहे की आपल्याला अजिबात काही याचा काय बोलतात ते ऊन वारा काय आपल्याला ऊन वगैरे काही लागणार नाही आहे. सो तो एक फायदा आहे. आता हा अँगल बघा तुम्हाला कसा दिसतोय. मी दिसतोय ओके. हे पाठच्या गाड्या दिसत आहेत. नाही दिसणार, कारण की हा आपला 360 नाही आहे. हा आपला जो अँगल आहे हा जरा वेगळा अँगल आहे. वेगळा अँगल म्हणजे आपल्या जो DJ आहे, आपला ॲक्शन कॅमेरा आहे, त्याचाच अँगल आहे हा. असं वाटलं की दिवाळी आणि गणपती आणि शिमगा याच्याशिवाय माणसं कोकणात जात नाहीत, पण मी चुकीचा होतो. माणसं कोकणात दिवाळीतसुद्धा जातात, कारण की दिवाळीच्या ज्या सुट्ट्या होत्या आणि धमाल मजा केली लोकांनी दिवाळीत, असं मला वाटतं. कारण की येताना गाड्या फुल होत्या, ST फुल होत्या, रिझर्वेशन होत नव्हतं ट्रेनचं सुद्धा. आणि आता आम्ही जसं आलो दिवाळीत, गणपतीत जसं ट्रॅफिक लागतं रस्त्याला, तशी लेन पूर्ण लागली होती माणगावमध्ये, रायगड परिसरात. सो सेम थिंग की दिवाळीतसुद्धा लोक गावी जातात. म्हणजे लोकांना सुट्ट्या भेटल्या 4-5 एकत्र की लोक हमखास गावी जातात. आणि हे गावचं प्रेम जे आहे लोकांचं, ते दिवसेंदिवस मला असं वाटतं वाढत चाललेलं आहे. त्यातले आम्हीसुद्धा एक आहोत की सारखं गावी जावंसं वाटतं. सो हे कुठेतरी चांगलं आहे. मला असं वाटतं की लोक आपल्या मातीशी पुन्हा जोडले जात आहेत. सो दॅट्स रिअली गुड थिंग. सो आपलं एक रायडर वाट बघत थांबलेला आहे, कारण की अँगल सेट करता करता मी मध्ये थांबलो होतो. हा माझा लेन्स खराब नको व्हायला म्हणून मी हात ठेवतो इथे. सो माणगाव परिसरात जसं नेहमी ट्रॅफिक लागतं तसं आजही आहे. हे ट्रॅफिक कधीच कोणाला चुकलेलं नाही. मी म्हटलं ना की दिवाळीमध्ये सुद्धा हे गणपतीसारखं काहीतरी वातावरण झालेलं आहे, शिमगा आणि गणपतीसारखं. त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे इथे सुद्धा. हे मी जे वेगवेगळे अँगल ट्राय करतो आहे, मला माहिती नाही हे वेगळे अँगल जे आहेत ते कसे येतात. सो तुम्ही प्लीज सांगा तुम्हाला जर आवडत असतील हे वेगळे अँगल तर. कारण की कसं आहे, प्रयत्न एकच आहे की जे आपण ब्लॉग बनवतो ते असे सुंदर दिसले पाहिजेत, मस्त दिसले पाहिजेत आणि सगळ्यांना आवडले पाहिजे. असं नुसतं बनवायचं म्हणून मला ॲक्च्युली बनवायला आवडत नाही कधीच. कारण की व्ह्यूज असतात बऱ्यापैकी, पण लाईक अजिबात नसतात. कदाचित त्यांना आवडत नसतील, पण यार प्लीज लाईक करा. थोडंफार काहीतरी आवडलं असेल तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये तर प्लीज लाईक करा, एवढंच सांगेन. आता परतीचा प्रवास आहे तर जास्त ब्लॉग नाही बनवत. आणि घरी पोचलो की तुम्हाला नक्की सांगेन की या टाईमला आपण पोचलेलो आहोत. ओके. आपला इथे हे आहे, तो थोडा हलतो आहे. सो आपण थोडंसं स्लो होऊया. आपल्याला कॅमेरा ॲक्च्युली हल्ला हवेने, सो मला ते नको आहे. कॅमेरा काढून ठेवतो, उगाच कॅमेरा उडायला नको हवेने. कारण की असा सुसाट रस्ता दिसला, सुसाट. त्याच्यामुळे हा कॅमेरा, त्याच्यामुळे बाईक अशी पळवली आणि माझं भान निघून गेलं की मी कॅमेरा इथे माउंट केला आहे खाली. तो हवेने हल्ला होता अक्षरशः. सो ठीक आहे, पुढचा अपडेट पुढे देऊ. स्टे ट्यून गाईज. थँक्यू इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल. पुढे तुमचा आभार प्रदर्शन मी नक्की करेन. सो स्टे ट्यून. अजून 2-3 मिनटाचा व्हिडिओ कदाचित पुढे असेल.